सर्वांना माणूस म्हणतं की आपल्यावर जर संकट आली, खूप मोठी मोठी संकट आली, तर आपण त्याला दोन हात करायला तयार असतो. आणि तिसऱ्या व्यक्तीशी आपलं भांडण झालं म्हणजे तो आपल्या नात्यातलं नाही, कुठला नाही, काही नाही, तर आपण त्याला थोडा वेळ भांडतो किंवा 1-2 दिवस भांडतो, त्याच्यानंतर आपण सोडून टाकतो. काही संबंधच येत नाही ना. संबंध कसा येत नाही म्हणजे तेवढ्यापुरतं तेवढं आपलं झालं, भांडण सोडून टाकलं म्हणजे त्याचा ना आपलं काही रोजचा असा डेली संबंध येत नाही, नाही का. पण आपण ज्या घरात राहतो, ज्या ठिकाणी राहतो, तिथं आपली माणसं असतात असं म्हणतात बाबा. आता मला तर काय माहिती नाही, लोक म्हणतात. आणि जर त्यांच्याशी भांडण झालं, जर त्यांच्याशी आपलं वारंवार भांडण झालं, तर मग आपण एक कुठंतरी हार मानली पाहिजे, हो की नाही. की नाही, ही व्यक्ती किंवा हा माणूस तेवढ्या लायकीचा नाही आहे, नाही का, की त्याला आपण काही शब्द चांगले सांगावे. तर आपण काय करायचं, त्याला त्याच्या जीवनामध्ये त्याला काय अचीव करायचं ते करू द्यायचं, हो की नाही. मग ते चांगलं असो, वाईट असो, त्याचे चांगले परिणाम हो, वाईट परिणाम हो, कालांतराने त्याला त्रास हो, नाही हो, ह्याच्याविषयी आपण काही घेणं देणं ठेवायचं नाही. असं केल्यामुळं आपल्या मनाला, आपल्या शरीराला, आपल्या डोक्याला फार आराम भेटतो, हो की नाही. कारण का, प्रत्येक गोष्ट आपण त्याच्या मनावर सोडून दिली असेल. बघ बाई, बघा बाबा, तुमच्या मनाला काय पटते, काय नाही, हो की नाही. तुम्ही पण शहाणे आहात, तुम्हाला पण डोकं आहे, बुद्धी आहे, आत्मा आहे, मन आहे, पैसा आहे, सर्व आहे, हो की नाही. त्यामुळे तुम्ही योग्य निर्णय घ्या. मग कालांतराने ते चुकले तर ती तुमचाच दोष आहे, हो की नाही. धन्यवाद.